आपली आवडती सिरियल तू रे माझा मित्वाचा 22 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण ऐकणार आहोत. तर सुरुवातीला अर्णवने पुन्हा एकदा एक गिफ्ट पाठवलेलं असतं ईश्वरीसाठी आणि आता सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि ते गिफ्ट घेऊन ईश्वरी घरामध्ये येते. आता ते गिफ्टच्या वरती सॉरी असं लिहिलेलं असतं आणि आता सगळेजण त्या गिफ्टकडे बघतात. तोपर्यंतच मामा म्हणतात की अरे बापरे, पुन्हा गिफ्ट, काय हे? आकाश म्हणत असतं, ओ वहिनीसाहेब, हा माणूस आहे तरी कोण, सारखी गिफ्ट आणि कार्ड पाठवतोय. तोपर्यंत अंजली म्हणते, मला तर वाटतंय की संध्याकाळपर्यंत आपलं घर या सॉरीच्या कार्ड्स आणि गिफ्टनी भरूनच जाणार आहे म्हणून. आणि म्हणते की काय ग ईश्वरी, कोण पाठवते हे सगळं तुला गिफ्ट? ईश्वरी म्हणते, काय नातं आहे की काही लोकांना सॉरी म्हणायला तकलीफ होते म्हणून हे असं कार्ड्स आणि गिफ्ट मला पाठवत बसतात. त्यावर ते मामा म्हणतात की ओ असं आहे का, पण अर्णव तुला काही आयडिया आहे का रे, कोण कार्ड्स आणि हे गिफ्ट पाठवत असेल, कोण सॉरी म्हणत असेल ईश्वरीला? तर अर्णव म्हणतो, मामा जे कोणी म्हणत असेल ते मनापासून म्हणत असेल ना, ॲक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? ईश्वरी म्हणते, मामा कसं आहे ना, एखादी गोष्ट जर मनापासून वाटत असेल ना तर ती बोलून दाखवायला काय हरकत आहे? मामा म्हणतात, अगदी करेक्ट आहे. आणि आता ईश्वरी अर्णवकडे बघून म्हणत असते, पैसे खर्च करून सॉरी म्हणण्यापेक्षा आतून आलेलं फक्त एक सॉरी जास्त किमती असतं मामा. मामा म्हणतात, प्रश्नच नाही, अगदी बरोबर. यानंतर ईश्वरी आता ते सॉरी लिहिलेलं गिफ्ट उचलते आणि म्हणते की बरं आलेच हां मी. मामा म्हणतात, काय ग आता तू कुठे चाललीस? तर ईश्वरी म्हणते, त्या कुरिअर बॉयला थांबवले मी. मामा म्हणतात, का? तर ती म्हणते, हे ज्यानं कोणी पाठवले ना त्याला हे रिटर्न करायचं आहे. मामा म्हणतात, अरे अगं, पण ईश्वरी काही कोणाचं ऐकतच नाही. ईश्वरी गिफ्ट घेते आणि बाहेर जाऊन त्या कुरिअर बॉयला देते आणि म्हणते की हे कुरिअर ज्यांनी पाठवले ना त्यांनाच तुम्ही रिटर्न करा हां. तर त्यावरती तो माणूस हो म्हणतो आणि तिथून निघून जातो. ईश्वरी गिफ्ट रिटर्न करायला गेल्यानंतर अर्णव मनामध्येच बोलत असतो, मला तोंडावरती सॉरी म्हणायला जमत नाही आहे, माहिती तिला, तरीसुद्धा ना मुद्दाम करते असं म्हणतो. आणि हा सीन इथे संपतो. आता रात्रीचा सीन दाखवलेला आहे की अर्णव आरशासमोर बसून म्हणत असतो की ओके मी सिंदूर, माझी चूक झाली, आय एम रिअली सॉरी. हेही बोलताना तो अडखळत असतो आणि पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करत असतो. नंतर त्याला जमतं की म्हणायला की मी सिंदूर, आय एम रिअली सॉरी. त्यानंतर तो हसतो आणि म्हणतो की अरे इतकं सोपं होतं, इतकं इझी आहे, मग मी का अडकलो? एवढं डिफिकल्ट पण नाही आहे हे म्हणायला. ठीक आहे, आता मी सिंदूर आली ना की पुन्हा म्हणतो आणि मी या अगोदर पण मी सिंदूरला सॉरी म्हणालीच सॉरी म्हणायलाच होतो ना. आता मी सिंदूर आली ना की एका मिनिटात मी तिला सॉरी म्हणतो आणि मोकळा होतो. हां, तेवढ्यातच ती तिथं येते आणि पाहते तर अर्णव आरशामध्ये बघून बोलण्याची प्रॅक्टिस करत असतो. पण ईश्वरी रागातच त्याच्याकडे बघते आणि एक शब्दही बोलत नाही. डायरेक्ट रूममध्ये आल्यानंतर ती जी त्यांच्या बेडच्या मध्ये दोरी लावतात ना झोपायच्या अगोदर, तर ती दोरी ती लावण्याचा प्रयत्न करते. आता दोरी लावत असताना अर्णव सतत तिच्या मध्ये करत असतो आणि म्हणत असतो मी सिंदूर, पण त्याला काही सॉरी बोलायला जमत नाही. तोपर्यंत आता त्याच्यामध्ये पडदे टाकते ईश्वरी आणि तोपर्यंत फायनली अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आय एम सॉरी म्हणून. त्यावरती ईश्वरी म्हणते, हां तुम्ही मला सॉरी म्हणालात, द ग्रेट आहे सर, मला सॉरी म्हणालात? तर अर्णव हो म्हणून हसतो. तर म्हणते, हसू नका, एक सॉरी म्हणायला एवढा वेळ घेतात, दिवसभर एवढं सॉरी म्हणायला एवढे प्रयत्न करतायत, त्यात सॉरीच एहसास तरी होतं का? अर्णव म्हणतं, अगं हो, पण किती बोलतेस? अर्णव म्हणत असतं, अगं आता म्हटलो ना. ईश्वरी म्हणते, दिवसभर सॉरी म्हणण्यासाठी एवढे एफर्ट घेतले पण त्यात अजिबात एहसास नव्हता हां. अर्णव म्हणतो, अगं ठीक आहे ना. आता ईश्वरी म्हणते, एक शब्द पण त्यासाठी ना अख्खा एक दिवस घालवला तुम्ही, गिफ्ट्स काय पाठवले, कार्ड्स काय पाठवली, मिठाई काय पाठवली. अर्णव म्हणतो, अगं तू किती बडबड करतेस? तर ईश्वरी म्हणते, मी बडबड करते? काल रात्री तुम्ही एवढी बडबड करत होता त्यावेळेस. आणि काय हो सर, काय झालं काय होतं तुम्हाला? अचानक काय इतकं अजीबसारखं वागत होतं, तर मी काहीतरी गडबड आहे हा नक्की. अर्णव म्हणतो, आहे ना, मी पण तेच विचार करतोय. ईश्वरी म्हणते, अहो मग आठवा ना नेमकं काय झालं ते. अर्णव लगेचच आठवायला लागतो आणि म्हणतो की हे बघ, काल मी इनॉग्रेशनच्या नंतर मी माझ्या केबिनमध्ये होतो आणि आय वॉज वर्किंग आणि त्यानंतर लावण्य आली आणि तिने मला कॉफी दिली आणि कॉफी दिल्यानंतर मी आणि तो पुढचा आठवत असतो. तोपर्यंत लगेच ईश्वरीची बडबड सुरू होते. ईश्वरी म्हणते पुढे, तर अर्णव म्हणतो पुढे
पुढे नाही मला आठवत आहे की कॉफी पिण्या अगोदर तर मी ठीक होतो, पण नंतर मला काय झालं ना मला नाही आठवत आहे बनवून. हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते, अच्छा म्हणजे हे सगळं ना त्या लावण्याने केलं आहे, त्या लावणी ना मुद्दाम लावण्याने तुमच्या कॉफीमध्ये काहीतरी टाकलं आहे, नशीब मी वेळेवरती आले म्हणून. नाहीतर अर्णव म्हणतो नाहीतर काय, तर ती म्हणते ती एवढ्या जवळ होती तुमच्या, म्हणजे असं तोंडासमोर हात ठेवून. अर्णव म्हणतो एवढ्या जवळ आली होती म्हणजे काय, तर ईश्वरी म्हणते तर तेही मीच सांगायला हवं. अर्णव म्हणतो एवढ्या जवळ आली होती ती, त्यावर ईश्वरी म्हणते हो एवढ्या जवळ तर मी सुद्धा आले नव्हते कधी. तर लगे अर्णव हसतो आणि ते म्हणते हसताय कशाला, काय झाले हसायला. तर अर्णव म्हणतो यायचं ना मग एवढ्या जवळ. तर लगेचच इथं ना टायटल सॉन्ग दाखवलेलं आहे. ईश्वरी जोरात ओरडते झोपा म्हणून आणि दुसरीकडे तोंड करून छान अशी स्माईल करत असते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि आता ते दोघंही झोपतात आणि हा सीन इथे संपलेला आहे. खूपच छान सीन दाखवलेला आहे हा. तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता पाहतोय आपण दुसरा सीन. आता इकडे सकाळ झालेली असते आणि सकाळी पुन्हा डायनिंग टेबलवरती सगळेजण बसलेले असतात. मामी म्हणत असतात अंजली जावई बापू कुठे गेलायत. अंजली म्हणते अगं त्यांना एक ना अर्जंट क्लायंटची मीटिंग आली त्यामुळे ते तिकडे गेले आणि इतके अर्जंट होते ना की त्यांनी चहासुद्धा रूममध्येच घेतला. माहिती ना त्यांना काम आलं ना की दुसरं काही सुचत नाही. बरं मामी तुझा पाय कसा आहे ग आता, बरा आहे ना. तर मामी लगेचच आश्चर्याने म्हणते पाय का, हो बरं आहे ना आता, बरं आहे तसा पण दुखतोय हां अजून थोडा थोडा. त्यावरती लगेचच ईश्वरी तिथे येते आणि अर्णवला म्हणत असते की सर हे घ्या तुमची ब्लॅक कॉफी. अर्णव लगेच म्हणतो की थँक्यू मिस इंदोर. आता हे सगळेजण आकाश, वल्लरी, अंजली आश्चर्याने बघत असतात. तर लगेचच ईश्वरी म्हणते आणि थोड्या वेळाने प्रोटीन शेक पिणार ना. अर्णव म्हणतो हो. आता हे सगळं आश्चर्याने बघून मामा म्हणतात वातावरण बदललंय बरं का आज अंजली. तर अंजलीसुद्धा लगेच म्हणते हो ना काल केवढं उकडत होतं पण आज अगदी गुलाबी थंडी आहे हां, आणि असं म्हणून त्याची मजा घेत असतात. तर आकाशसुद्धा तिथेच असतो. आकाश लगेच म्हणतो म्हणजे आज कुठलेही ग्रीटिंग कार्ड गिफ्ट्स वगैरे काही येणार नाही आहे ना, म्हणजे कुणीतरी सॉरी एक्सेप्ट केलेलं दिसतंय. आता तोपर्यंत ईश्वरीचा फोन वाजतो. ईश्वरी म्हणते की अरे आज अचानक आईचा व्हिडिओ कॉल, आणि ईश्वरी आईचा तिचे व्हिडिओ कॉल उचलते आणि तिकडूनच तिची आई म्हणत असते की हॅलो इशू काय ग कामात आहेस का, नाही सकाळी सकाळी फोन केला ना म्हणून म्हटलं. ईश्वरी म्हणते नाही काही कामात का वगैरे काही नाही आहे तर बोल ना. त्यावेळेस असलं की ईश्वरीची आई म्हणते की अगं जावई बापू कुठे आहेत, ते कसे आहेत. तर ईश्वरी म्हणते ते एकदम बढिया आहेत हां आणि इथेच आहेत ते, थांब हां मी त्यांना तुला दाखवते. असं म्हणून ईश्वरी मोबाईल जरा तिरका करते आणि अर्णवला दाखवत असते. अर्णव म्हणतो की हॅलो काकू कशा आहात तुम्ही. ईश्वरीची आई म्हणते की ठीक आहे मी, तुमचं कसं चालू आहे हे सगळं दोघंजणं बोलत असतात. तोपर्यंत इकडे लगेचच वल्लरीने स्वतःचं तोंड झाकून घेतलेलं असतं. आता हे मामांच्या लक्षात येतं आणि मामा म्हणतात ईश्वरीच्या आईचा फोन आल्यावर माझी बायको का अशी घाबरली अचानकच, म्हणून मामांना संशय येतो. मामा बघतच असतात आणि मामा म्हणतात की ही अशी विचित्र का वागते. मामांच्या लक्षात येतच असतं. ईश्वरीची आई म्हणते की अगं इशू तू काय दाखवतीस ना ते दिसतच नाही आहे, नीट धर ना फोन. तर ईश्वरी म्हणत असते आता दिसतोय का फोन. त्या म्हणतात की नाही गं नाही दिसत आहे फोन. आणि त्याच्यानंतर त्या म्हणतात की हां आता दिसतंय हां बोल आता. त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की बरं आई आज अचानकच व्हिडिओ कॉल वगैरे कसा काय केलास गं. तर लगेचच ईश्वरीची आई म्हणते अगं तुमच्या दोघांचं अभिनंदन करायचं होतं मला, नमूने काल पेपरमध्ये दाखवलं मला तुमच्या विंटर कलेक्शनची बातमी. खरं तर कालच फोन करायचा होता पण यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले होते ना त्यामुळे राहूनच गेलं. ईश्वरी म्हणते काही हरकत नाही. तर ईश्वरीची आई म्हणते की जावई बा पुन्हा दाखवतेच का पुन्हा. तर पुन्हा लगेच वल्लरी हातातून चमचा खाली पडल्याचं नाटक करते आणि टेबलच्या खाली तोंड घालून थांबते. आता हे सगळं ईश्वरीच्या आईच्या लक्षात येतं की ही कोणतरी ओळखीची बाई आहे पण आपल्याकडे पाहत नाही म्हणून. आणि ईश्वरीची आई म्हणते की जावई बापू तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन हां. अर्णव म्हणतो की थँक्यू सो मच. आणि या म्हणतात की आमच्या इशूचा पहिल्यांदाच पेपरमध्ये फोटो आला आणि तेही तुमच्यामुळे हां. अर्णव म्हणतो की नाही माझ्यामुळे वगैरे काही नाही, अशी डिझर्व इट. असं हे यांचं फोनवरती बोलणं चालू असतं आणि मामी टेबल खाली तोंड घालून लपून बसलेले असतात. ईश्वरीची आई म्हणते की बरं तुमच्या दोघांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू देत हां. आणि बरं घरचे सगळे बरे आहेत ना ईश्वरी. तर ईश्वरी म्हणते अगं एकदम बढिया, थांब दाखवते हां. आणि
लगेचच ना सगळ्यांकडे कॅमेरा टर्न करते. आकाश म्हणतो, हाय काकू कसे आहात, बरे आहात ना, आणि नम्रता कशी आहे. त्या म्हणतात की हो नमो पण छान आहे हां. त्यानंतर लगेच फोन अंजली त्यांकडे दिला जातो. अंजलीसुद्धा व्यवस्थित आणि छान बोलते, कशा आहात तुम्ही, तब्येत ठीक आहे का, या ना घरी एकदा भेटायला. त्यावरती लगेचच ईश्वरी त्यावरती अंजली म्हणते की मामाला देते फोन. मामा म्हणता, नमस्कार कशा आहात तुम्ही, आणि व्याही कसे आहेत आमचे, मी विचारलं म्हणून सांगा त्यांना. अर्णवच्याही हो म्हणत असते. इतक्यातच मामी लगेच डायनिंग टेबलवरून उठून रूममध्ये निघून जाते. आता मामा हे सगळं ऑब्झर्व करतात आणि मामासुद्धा तिच्या पाठीमागे आतमध्ये निघून जातात. तर ईश्वरीची आई म्हणत असते, तुम्ही सगळेजण या इथे आणि मामींनाही सांगा हां. आणि बरं ईश्वरीला देता का फोन, असं म्हणून ईश्वरीकडे फोन दिला जातो. आता ईश्वरी म्हणते, बरं आई नीट काही दिसतच नाही आहे, मी तुला नॉर्मल कॉल करते हां. म्हणून ईश्वरीची आई नॉर्मल कॉल करते आणि म्हणते की आई मला ना तुला पालक पनीरची रेसिपी विचारायची होती गं, तर ते सांगते का. म्हणून त्या दोघीजणी एकमेकीशी फोनवर बोलत असतात. तोपर्यंतच लगे आतमध्ये मामा वल्लरीच्या रूममध्ये येतात. तर वल्लरी चांगलीच घाबरून उभी राहिलेली असते तिथे. मामा रूममध्ये आले की लगेचच विचारतात, वल्लरी. ठीक वल्लरी घाबरते आणि म्हणतात, काय ग काय चाललंय तुझं. वल्लरी म्हणते, म्हणजे मामा म्हणतात, मला असं वाटलं की तू बाहेर ईश्वरीच्या आईशी बोलणं टाळतेस म्हणून, लग्नात सुद्धा तू त्यांच्याशी भेटली नाही आहेस. तर ती म्हणते, हां मग. मामा म्हणतात, हे बघ काहीही कितीही नावडतं असलं तरीही नातं जोडलं गेलं आहे आपलं त्यांच्याशी. तर लगेच वल्लरी म्हणते, बळजबरीचं नातं हां, त्याचं काही एवढं मला ती ईश्वरी अजिबातच आवडत नाही आणि तिची ती माहेरची लोकंसुद्धा मला अजिबात आवडत नाही आहे. एवढं काय त्यांचं सारखी नुसती नाटकं असतात त्यांची. मामा म्हणतात की पण ईश्वरीच्या आईशी बोलणं टाळणं यासाठी हेच कारण आहे की आणखीन काही कारण आहे. मामांना इथं संशय आलेला असतो, कारण ते त्यांच्या बायकोला चांगलेच ओळखतात. मामा म्हणतात, हे बघ वल्लरी तुला चांगलंच माहिती, हे सगळी लपवाछपवी आणि हे लोकांना टाळणं मला जमतही नाही आणि आवडतही नाही. त्यावर लगेच वल्लरी म्हणते, मी तुम्हाला शेवटचं सांगते, घडून गेलेल्या गोष्टींबद्दल मला टोमणे मारायचे नाहीत. मामा तिला समजावत असतात, हे बघ वल्लरी म्हणून. इतक्यातच लगेच तिथे ईश्वरी येते आणि म्हणते की मामा आत येऊ का. मामा म्हणतात, अगं ये ना, काही काम होतं का. तर ईश्वरी म्हणते, अहो काही नाही, आईला जरा मामींशी बोलायचं आहे गं, की मी सांगितलं ना आईला की मामींचा पाय मुरगळला आहे. तर आई म्हणाली त्यांच्या तब्येतीची थोडी विचारपूस करते हं. आता मामा वल्लरीकडे बघतात आणि म्हणतात, हो हो दे ना फोन बोलायला. आता वल्लरीला तर खूपच टेन्शन आलेलं असतं, आता कसं बोलायचं त्यांच्याशी फोनवर म्हणून. आणि पण मनात विचार करते की आत्ता जर का यांच्याशी फोनवरती नाही ना बोलले की लगेचच यांना संशय येईल. म्हणून ईश्वरी वल्लरीच्या हातामध्ये फोन येते आणि वल्लरीला वाटत असतं की मामांच्या मनातला संशय वाढेल, म्हणून लगेचच वल्लरी फोन घेते आणि हॅलो म्हणते नुसतं. आता वल्लरीने हॅलो म्हटल्यानंतर तिकडून ईश्वरीची आई म्हणतात, नमस्कार मामी, तुमच्या पायाला लागलं आहे ना, म्हणजे बरं आहे ना आता पाय. तर मामी म्हणतात की हो बरं आहे हां पाय. आता हे सगळं मामी थोडासा आवाज बदलण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरीची आई म्हणते, बरं काळजी घ्या हां, आणि शक्य तेवढं आराम करण्याचा प्रयत्न करा. बरं मी ना ईशूला एक लेप बनवायला सांगते, तू तिच्याकडून लावून घ्या हां, म्हणजे ना तुम्हाला थोडासा आराम मिळेल. त्यावर वल्लरी म्हणते चालेल. आणि ती ईश्वरीची आई म्हणते की लग्नातसुद्धा आपली भेट झाली नाही आणि नंतरसुद्धा कधी योग आला नाही, पण आज तुमच्याशी बोलून खूपच छान वाटतंय हां. खरं सांगू का मामी, तुमचा आवाज ऐकून आहे ना मला असं का वाटतंय की आपली खूप जुनी ओळख आहे म्हणून. आता ईश्वरी हे वाक्य ऐकल्यावर एवढी घाबरते, तिला वाटतं आता मी पकडली जाते का काय, कारण मामीचे जुने कांड असतातच तसे की मामीमुळं तर हे सगळं झालेलं असतंय. तर लगेच खोकल्याचं नाटक करते. ईश्वरीला लगेच म्हणते, ईश्वरीला काही समजत नाही. ईश्वरी हातातून फोन घेते, मामी बसा बसा म्हणते आणि मामीला पाणी वगैरे देते आणि म्हणते की आई मी तुला नंतर फोन करते हां. म्हणून ईश्वरीच्या आईला असं सांगून ईश्वरीची आई फोन ठेवते. त्यानंतर लगे ईश्वरी मामीला पाणी देते. मामी खोकल्याचं नाटक काय करतात आणि ईश्वरी म्हणते की मध आणून देऊ का तुम्हाला. तर लगेचच मामी म्हणते नको. तेवढ्या तर जोरजोरात ओरडलेला आवाज येतो, हाऊ डेअर यू लावण्या म्हणून. तर लगेच ईश्वरी म्हणते की मामी तुम्ही बसा हां, मी आलेच हां. म्हणून लगेच मामा आणि ईश्वरी दोघीही हॉलमध्ये निघून जातात. आता वल्लरीच्या लक्षात येते की लावण्या आलेली आहे बहुतेक, म्हणून लगेच लावण्यासुद्धा त्यांच्या पाठोपाठच हॉलमध्ये जायला निघते. इकडं लावण्य आलेली असते. अर्णव तिला म्हणत असतो की तुझी हिंमतच झाली कशी ती यायची. ती म्हणत असते की यार माझं ऐकून तर घे,
अर्णव म्हणतो शटअप, तू ना काल सगळ्या लिमिट्स पार केल्यात लावण्या, तुझी हिंमतच कशी झाली इथे यायची, इतकी तू चीप वागू शकतेस असं मला कधीच वाटलं नसतं. तोपर्यंत ईश्वरी येते आणि म्हणते तुम्ही बेशरम आहात हे मला माहिती होतं, पण इतक्या तुम्ही बेशरम असू शकता हे आम्हाला माहितीच नाही. आता अंजली, मामा, वल्लरी सगळेजण पाहत असतात. राकेश पण तिथे येतो. ईश्वरी म्हणते काल ऑफिसमध्ये झालेला अपमान कमी वाटला का म्हणून पुन्हा इथे आलात अपमान करून घ्यायला. आता लावण्या रडत असते माझं ऐकून घ्या म्हणून. मामा म्हणतात अरे काय झालंय काय. आकाश म्हणतो एक्झॅक्टली नक्की काय झालंय, तुम्ही इतकं का ओरडताय तिच्यावरती. त्यानंतर अर्णव काल जे काय झालं ते सगळं व्हिज्युअलाइज करून सांगतो की लावण्याने कशी त्याला कॉफी दिलेली असते, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध घातलेलं असतं. त्याच्यानंतर लावण्या त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करते. हे सगळं अर्णव घरामध्ये सगळ्यांच्या समोरच सांगून टाकतो. आता सगळ्यांना तर इतकी लाज वाटत असते की बापरे लावण्या अशी वागू शकते म्हणून. सगळे एकदम संतापतात लावण्यावरती आणि लगेच सगळे बोलायला सुरुवात करतात. ईश्वरी लावण्या म्हणत असते की सॉरी म्हणून, पण लावण्याचं कोणी ऐकूनच घेत नसतं कारण लावण्याने गोष्टच केलेली असते ना तशी. आता हे सगळं ऐकल्यानंतर मामा म्हणतात लावण्या एवढ्या खालच्या पातळीला गेलीस तू. लावण्या म्हणते खरंच चुकले हो मी, खरंच चुकले. राकेश आता मान हलवत असतो. त्यावर लावण्या म्हणते की ए आर मला प्लीज माफ कर म्हणून त्याच्यासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते की हे सगळं मी केलं ना तर त्याबद्दल मला ना खूप वाईट वाटतंय रे, प्लीज माफ कर. अर्णव म्हणतो लावण्या प्लीज गेट लॉस्ट इथून, मला ना तुझं तोंडही बघायचं नाही म्हणून. अर्णव तिथून निघून जायला लागतो. तर लगे लावण्या त्याचा पाय पकडते. अर्णव म्हणत असतो की प्लीज स्टॉप, पण लावण्या म्हणत असते की प्लीज माझं एकदा ऐकून तर घे आणि तिथून उभी राहते आणि म्हणते की ईश्वरी माझं ऐक ना, माझं ना खरंच चुकलं ग, पण माझं मान्य आहे की माझं चुकलं, पण मला माझ्याच वागण्याची लाज वाटते ग. ईश्वरी म्हणते बास बंद करा ही नाटकं. लावण्या म्हणत असते की नाही हो नाटकं नाही करत आहे मी. तर लावण्या म्हणते अंजलीला ताई तुम्ही तरी सांगा ना हो यांना, मामा माझं खरंच चुकलं हो, मी मान्य करते ना माझी चूक. अहो माणूस आहे हो मी सुद्धा, लग्न ठरलं होतं हो माझं AR सोबत. आता मला त्याच्याबद्दल किती फिलिंग्स निर्माण झाले होतात. आता सगळेजण बघत असतात की लावण्या कशी बोलते ते, आणि लावण्या म्हणत असते की AR सोबत माझं लग्न ठरलं होतं, तो नाही होऊ शकला माझा, आणि हे सगळं माझ्या मनात होतं. खूप हर्ट झाली होती मी, मला खूप वाईट वाटत होतं. त्याला मिळवण्यासाठी ही चूक झाली माझ्याकडून काल, मी मान्य करते. मला ना प्लीज, मला खरं स्वतःची ना लाज वाटते हो. आता अर्णवसुद्धा हे सगळं ऐकत असतो. अर्णवला त्याच्याशी अजिबात बोलायचं नसतो. त्यावर लावण्या म्हणते आय एम सो शेमलेस म्हणून स्वतःच्या तोंडात मारून घेत असते. अर्णव म्हणतो स्टॉप कर हे सगळं, हे असल्या तुझ्या नाटकांचा माझ्यावरती ना काहीही परिणाम होणार नाही. मामा म्हणतात हे बघ लावण्या, तू जे काही वागलीस तर त्याच्यानंतर अर्णव आणि आम्ही लगेचच तुला माफ करणं हे अपेक्षा ठेवणं तुझं चुकीचं आहे. हां अंजली म्हणते अगं पण तू हे सगळं का वागलीस. लावण्या म्हणते माझं प्रेम होतं यारवरती, अगदी खरं प्रेम, अगदी मनापासून मी त्याच्यावरती प्रेम केलं. आमचं लग्न नाही होऊ शकलं आणि याचाच गिल्ट होता माझ्या मनामध्ये. आणि ईश्वरीकडे बघून लगेचच म्हणते की ईश्वरी तू अर्णव माझा होणार होता ग, फक्त माझा होणार होता, आणि मध्येच अचानकच तू त्याच्या बायको म्हणून त्याच्या आयुष्यात लग्न करून आलीस. अर्णवच्या आयुष्यात तू लग्न करून आलीस आणि हे मला सगळं सहन झालं नाही ग, म्हणून ना माझ्या हातून काल ह्या सगळ्या गोष्टी घडल्या ग. आणि तुला वाटत असतील की ही माझी सगळी नाटकं आहेत म्हणून, पण तसं नाही आहे ग, प्लीज शक्य असेल तर मला माफ कर ग. आता अर्णव म्हणतो झाले असतील तुझी नाटकं तर लवकरात लवकर निघ हं इथून. लावण्या म्हणते जाणारच आहे मी, आता हे घरच नाही तर आता मी हे जगसुद्धा सोडून चाललेली आहे मी, असं म्हणून एक प्रकारे ते धमकवतच असते की मी आता मरेन वगैरे म्हणून. पण हिच्या नाटकांना कोणीही बोलत नाही. सगळ्यांचे चेहरे बघतोय ना की असे गंभीर दाखवलेत की ही म्हटल्यानंतर की मी जगच सोडून जाईल म्हणून. आणि इथेच हा भाग संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर प्लीज माझी आवडती सिरियल या आपल्या पहिल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूया आता उद्याच्या भागामध्ये काय घडतंय. तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते की प्रेमात पडल्यावरच कळतं की काय घडतं ते. अर्णव म्हणतो तुला काय माहिती प्रेमात पडल्यावर काय घडतं ते. तर ईश्वरी म्हणते उगीच मजाक करू नका. अर्णव म्हणतो करून बघ एकदा प्रेम कसं असतं ते. तर नम्रता म्हणत असते सरांना जर का तुझी
तुला ट्रीट द्यायची असेल तर त्यांनी तुझा विचार करायला हवा ना. तर ईश्वरी अर्णवची बाजू घेऊन म्हणते चुकीचं वगैरे काही नाही आहे, मी जाणार आहे त्यांच्यासोबत. राकेश म्हणत असतो की आता बघा अर्णवच्या या स्पेशल ट्रीटचा कसा फ्लॉप शो बनवतो कोणी. आता अर्णव हे सगळं आयुष्यभर लक्षात ठेवेल. म्हणून राकेशने आता पुढचा प्लॅन बनवलेला असतोय काहीतरी खतरनाक अर्णवच्या ट्रिपचा. तर पाहूया उद्याच्या भागात काय घडतं ते. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. बाय.